नमस्कार मित्रांनो, एल-आय-सी ऑफ इंडियातनं पवार बाळासाहेब बोलत आहे. मित्रांनो, मग दरवर्षी एवढ्या मल्टी मार्केटिंग कंपन्या येतात आणि फसवून का जातात त्याचं कारण आहे मित्रांनो, आपण बेसावध आहे किंवा आपण चुकीचा एक आपल्याला स्वतःला गॅरंटी देतो चुकीची की पैसे जास्त मिळणार आहेत, रिटर्न मिळणार आहेत. आपणच आपल्याला गॅरंटी देतो आणि आपण फसवत असतो. त्यासाठी मित्रांनो, सत्य हे समजणं गरजेचं आहे. नाही समजलं तर 100% तुमचं नुकसान होणार आणि दुसऱ्याचा फायदा होणार. आता बघा, बचत तर केली पाहिजे, बचतीशिवाय आपल्याकडे पैसे राहणार नाहीत. मग हे बऱ्याच लोकांना पार उत्पन्न बंद झाल्यावर कळतं ना. मला सांगा, प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर कळून उपयोग आहे का? अगोदर कळायला पाहिजे. जसं परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर समजलं तर आपल्याला जाऊन लिहिता येते का परत? चान्स गेला. मित्रांनो, तसं चान्स जाऊ देऊ नका. आता आपल्याकडे आयुष्यभर पैसे मिळणार प्लॅन आहे, लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी. जगामध्ये कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडे अशी पॉलिसी नाही. दरवर्षी पैसे मिळतात, 8% इंटरेस्ट रेट आहे आणि 1 वर्षानंतर वापरायला येतात पैसे. प्रॉब्लेम काही नसतो, फक्त चांगला विचार आणि चांगलं कर्मच हे माणसाला चांगलं बनवू शकतं. मला सांगा, शेतकऱ्यांना नाही पेरणी केली तर काय होईल? धान्य उगवणार नाही, येणार नाही आणि मिळणार नाही, वाढणार नाही. आपण रोज कामाला कशासाठी जातो? पैसे वाढवण्यासाठी. आहे ते पैसे पुरत नाही. तसंच आहे, येणारे पैसे, कमवणारे पैशाची गॅरंटी देण्यासाठी एल-आय-सी ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. तो प्लॅन घ्या, उशीर करू नका. उशीर केलात की काय होईल? 100% तुमचं नुकसान. कारण पैसे खर्च होतात, प्रत्येक पैसे राहत नाहीत. बचत करणं गरजेचं आहे. बचत कुठेही होऊ शकत नाही. एल-आय-सी ऑफ इंडियामध्ये सक्तीची बचत आहे. म्हणजे 1 वर्ष तर कमीत कमी काढता येत नाही. पूर्वी 3 वर्षाचा नियम होता आणि हा 1 वर्षाचा नियम पण लोकांच्याच मागणीमुळे झालेला आहे. काय झालं आहे, जसं शाळेत नापास करायचं नाही, मारायचं नाही विद्यार्थ्याला, असे कायदे काढलेत ना. ह्याच्यामुळं काय होतं, भविष्यावर फार मोठं नुकसान होतं हे कळत नाही. आणि सरकारला लोकांच्या मागणीनुसार ट्रीटमेंट द्यावं लागते ना. सरकारला बंधन येतं ना. सरकार काय मनानं करत नाही. लोकांची डिमांड आहे तसं सरकार करायचा प्रयत्न करतं. आणि आजकाल डिमांडच चुकीची आहे. मी म्हणतो ना, पूर्वीचा काळ कसा होता, लोक जमिनीत पैसे पुरून ठेवायचे, मातीत ठेवायचे, मटक्यात ठेवायचे, गादीत ठेवायचे. त्याला इंटरेस्ट मिळायचे नाही, ते सुरक्षित राहायचे नाहीत किंवा ते सापडायचे नाहीत वेळेला. कितीतरी धोके होते. आता मला सांगा, तुमचे पैसे सुरक्षित आहेत, ते वाढत असतात. त्याच्यावर ॲडिशनल कितीतरी मोठं कव्हर दिलं जातं. जसं 2,000 भरले की 10 लाख लिहून दिले जातात. 10 लाखावर बोनस दिला जातो. 1 वर्षानंतर वापरता येतात. धोका भीती नाही. मग एवढं चांगलं असून असं का? त्याचं कारण आहे, आपल्या विचारामध्ये फरक पडलेला आहे मित्रांनो. आता कलियुगामध्ये काही लोक तात्पुरता विचार करतात आणि तात्पुरता विचार केल्यामुळे भविष्य नक्की संकटात येतं. जसं विद्यार्थ्यांनी अभ्यास न करता खेळल्यानंतर काय होईल? मार्क चांगले मिळणार नाही, ॲडमिशन मिळणार नाही आणि पुन्हा चांगली नोकरी मिळणार नाही. म्हणजे एक दुष्टचक्र तयार होतं ना. तसं तुम्ही आज जर बचत नाही केली तर 100% दुष्टचक्र निर्माण होणार आणि त्या चक्रातनं तुम्ही कधीच बाहेर येणार नाही. हे चक्र असं आहे की तुम्हाला कुणीच बाहेर काढणार नाही, उलटं तुम्हाला अजून आत ढकलतील. म्हणजे कर्ज झालेल्या माणसाला लोन तर देते का कुठली बँक? कर्जबाजारी, ज्याच्याकडे पैसे नाही त्याला. आणि जरी दिलं तर त्याला अति व्याजानं दिलं जातं. त्याची प्रॉपर्टी असेल तर दिलं जातं अति व्याजानं. म्हणजे शोषण होतं का नाही? मग सुरुवात कोणी केली शोषण करायला? आपणच आपली शोषण केलं. कारण आपण जे पैसे ठेवायला पाहिजे ते ठेवत नाही. जसं शेतकऱ्यानं 1 किलो ज्वारी पेरली तर जास्त होईल का धान्य कमी होईल? आणि जर कमी होत असेल तर पेरतो का? मग पेरत नाही कधी. मला सांगा, शेतकरी कधी कधी दुबार पेरणी करतो नाही उगवलं तर. पैसे नसेल तर कर्ज काढून व्याजानं पैसे आणून पेरतो. कारण त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. मला सांगा, आपण रोज जेवण का करतो? त्याच्याशिवाय जिवंत राहूच शकत नाही. तसं आहे, ज्या आपल्याला ही सक्तीची बचत वाटतं, परंतु मित्रांनो ही गरजेची आहे. जसं पावसाळ्यात त्रास होतो, पण पावसाळा येणं गरजेचं आहे ना. आपले जे ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे सगळे गरजेचे आहेत. त्याच्याशिवाय हे वातावरण व्यवस्थित राहत नाही. तसंच आहे, आपण पैसे ठेवणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपलं आयुष्य व्यवस्थित राहणार नाही, बिघडून जाणार. म्हणून तर जे लोक बचत करत नाही त्याचं पैसे कमवायचं पण वय निघून जातं आणि त्यांना किती आर्थिक अडचणी येतात. मित्रांनो, एल-आय-सी ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. लवकर घ्या, कारण 8% व्याज आहे, लाईफ टाईम इन्शुरन्स आहे. दरवर्षी इन्शुरन्स कवर वाढत जातं न पैसे भरता. टर्म इन्शुरन्समध्ये सुद्धा अशी फॅसिलिटीज नाही. फ्री इन्शुरन्स कवर, प्रीमियम न भरता लाईफ टाईम 100 इयरपर्यंत आणि दरवर्षी वाढत जातं आणि पैसे मिळतात आणि पैसे भरलेले वाढतात. असा मॅजिकल प्लॅन आहे. 4 बेनिफिट आहेत.
नॅचरल इन्शुरन्स कवर वाढतं, ॲक्सिडेंट वाढतं, दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात. 4 बेनिफिट कुठलाही मोबदला न देता ॲटोमॅटिक आणि लाईफ लाँग गॅरंटी. मित्रांनो, आज व्याजदर कमी होत आहेत ना आणि महागाईने वाढते का नाही, ह्या गोष्टीला कसं कव्हर करणार? हे जे मोठं संकट आहे, स्लो पॉयझन आहे मित्रांनो, हळूहळू परंतु दिसत नाही. त्यासाठी आपण प्लॅनिंगच करायला पाहिजे. जर प्लॅनिंग नाही केलं तर न प्लॅनिंग करणारा माणूस उद्ध्वस्त होणार. इन्शुरन्स हा बेस आहे मित्रांनो सध्याच्या काळामध्ये, कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही. जसं आपण अन्न, वस्त्र, निवारा म्हणतो. अन्न गरजेचं आहे, वस्त्र गरजेचं आहे, निवारा एक अत्यावश्यक गरज आहेत आणि ह्या गरजा पुरवण्यासाठी इन्शुरन्स आवश्यक आहे. आता बरेच जण म्हणतात अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथी गरज इन्शुरन्स. मी म्हणतो पहिली गरज आहे, चौथी नाही. कारण 3 गरजा हे एकावर अवलंबून आहेत. पैसेच नसेल तर ह्या 3 गरजा कशा भागू शकणार? तसं अन्न, वस्त्र, निवारा आणि इन्शुरन्स. आता बरेच जण म्हणतात इन्शुरन्स शेवटी, तसं नाही. इन्शुरन्स ॲट फर्स्ट, LIC ऑफ इंडिया. कारण तुमचं उत्पन्न इंटॅक्ट, फ्युचरच्या जे कमवलं नाही त्या पैशाची गॅरंटी इन्शुरन्स म्हणून मिळते आणि सेविंग पण होते. काय नुकसान काय मला सांगा? सगळा फायदाच फायदा आहे ना. मग हे का कळत नाही? मला स्वतः मी MCOM आहे मित्रांनो. मी कॉलेजमध्ये कॉमर्स साईडला असताना हे मला महत्त्वाचं माहिती आहे. आज तर मी इन्शुरन्स फील्डमध्ये आलेलो आहे. आज 25 वर्ष झाले इन्शुरन्स फील्डमध्ये मी काम करत आहे. परंतु मित्रांनो, ह्याचं एक्झाम्पल आम्हाला कॉलेजमध्ये शिकत असताना BCOMला कॉमर्स साईड अर्थशास्त्राचा विषय तिथंच हे सांगितलं होतं उदाहरण. कारण आपण जर पैशाची बचत केली तर किती पैसे होतात, मल्टिपल पैसे वाढतात आणि लोक ते रेग्युलर करत नाहीत. आज आमचा अनुभव सांगतो माझा 25 वर्षाचा. काही लोक तर आत्ता मला सांगा 2-3 वर्ष भरायची कमीत कमी कंडिशन होती, 2 वर्ष झाली ना, आता 1 वर्ष आहे. काही लोक ते मिनिमम कंडिशनसुद्धा पार करत नाहीत. 2 वर्ष भरायचे असलं तर 6 महिन्यातच बंद करतात किंवा भरू शकत नाहीत. मित्रांनो, हे फार मोठं दुर्दैव आहे. सध्याच्या काळामध्ये हे घातक आहे मित्रांनो. आणि जो करतो त्यालाच त्याचं नुकसान फर्स्ट होणार. कारण काय होतं, त्याचं नुकसान होणार, समाजात अशी लोक वाढले की समाजाचं नुकसान होणार, देशाचं होणार. म्हणजे तुम्ही कर्म चुकीचं केले की सगळं नुकसान आहे. काही लोक काम करत नाहीत, काम केलं तर पैसे ठेवत नाहीत, पैसे नाही ठेवलं तर ते अनेक चुकीच्या गोष्टी करतात. जसं गुटखा, दारू, बरेच लोक काय चुकीचं सेवन करतात ना. त्याच्यामुळे काय होतं, पैशाचा नाश होतो ना मित्रांनो. आता हे माझं जे व्हिडिओ ऐकताना काही लोकांना त्रास होईल, जे कारण ते म्हणतील ना, आज म्हणतात पण लोक तुमच्या खिशातनं पैसे देता का? मित्रांनो, जरी देत नसेल तरी शेवटी तुम्हाला कळून उपयोग आहे का? अगोदर कळावं म्हणून सांगतोय. मला सांगा, कायदा आहे दारूबंदी, गुटखाबंदी, तरी का केला जातो? म्हणजे मला काय सांगायचे, चुकीच्या आपण गोष्टी करतो आणि चुकीच्या गोष्टी करून जे आपलं नुकसान होतं ती शेवटी दुसऱ्याला आपण दोष देतो. हे असं करू नये मित्रांनो. बचत तुम्ही करा, तुमच्यासाठी करताय हेच कळायला आयुष्य संपतं. बऱ्याच व्यक्तीला लोक फोन उचलत नाहीत, टाळटाळ करतात. आमचा अनुभव सांगतो 25 वर्षाचा. म्हणजे त्यांच्याच नावावर करायचे, त्यांच्याच भविष्यासाठी, त्यांच्या मुलाबाळासाठी, तर तेच टाळटाळ कर. खर्च आपण सर्वप्रथम करतो ना. इन्कम येण्याच्या अगोदरच आपली तयारी असते काय खरेदी करायचं. ही तर चूक आहे. खर्च करू नये असं नाही मित्रांनो, खर्च कमी केला पाहिजे. तुम्ही किती पैसे कमवता ह्याला महत्त्व नाही. तुम्ही कितीही कमवा, शेवटी तुम्हाला वाईट दिवस येणार जर तुम्ही बचत नाही केली. आणि ते पण LIC ऑफ इंडियामध्ये का म्हणतो? कारण LICमध्ये सक्तीची बचत होती. आता बँकेत आपण सेव्हिंग अकाउंट म्हणतो, पण 1 रुपया तर राहतो का? सगळे पैसे संपून जातात. आपण व्यर्थ खर्च करत नाही, परंतु पैसे राहत नाही, सत्य परिस्थिती आहे. तर आपण LIC ऑफ इंडियामध्ये जर पैसे ठेवले तर आता तर आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो. पूर्वी लाईफटाईम इन्कम देणारा प्लॅन होता, लाईफटाईम पैसे मिळणारा प्लॅन नव्हता. आत्ता आहे आणि तो पण बंद होणार आहे. तर लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. तुम्ही जेवढं चांगल्या गोष्टीसाठी उशीर कराल तेवढं तुम्हाला शेवटी कळायला लागेल आणि तुमचं नुकसान होणे म्हणून हा व्हिडिओ पाठवत आहे. तुम्ही इम्प्लिमेंट इमिजिएट करायला पाहिजे. पैसे आले की बचत करायला पाहिजे. खर्च आपण ऑटोमॅटिक कमी होतो. पैसेच नसेल तर कुठून खर्च करणार? आता तर काय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बऱ्याच काही गोष्टी लोन मिळतात इझी, त्याच्यामुळं खर्च वाढलेला आहे. आणि खर्च वाढून काय होतं, पैसे कमवायचं तर पिरियड ठराविक आहे ना, आणि खर्च करायचा पिरियड फार मरेपर्यंत आहे. मग हे गणित तर आत्ताच बिघडले असेल काय, आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी इन्शुरन्सची गरज आहे. इन्शुरन्स म्हणजे सेविंगच्या माध्यमातून. LIC हा बेस आहे, लाईफ इन्शुरन्स फाउंडेशन आहे. तुमचं जीवन किती चांगलं बनवायचे तुमच्याच हातात आहे. तुम्ही किती काही व्यक्तीला 5-5 लाख रुपये महिन्याला पगार आहे, काही उपयोग नाही म्हणतो मी. आता गुंतवणूक वाईट नसते. लोक शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, घर, जागा, जमीन, प्लॉट सगळं काही घेऊन ठेवतात. हे गुंतवणूक वाईट नाही, परंतु मित्रांनो हे कामाला तुम्हाला कधीच येणार नाही.
कारण कुठलीही प्रॉपर्टी, सोनं, चांदी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट तुम्हाला इमर्जन्सीला ते हे करा बरं, विका बरं. बघा त्याच्यात नुकसान होतं का फायदा होतो. आता म्हणतात लोक SIPमध्ये पैसे मिळतात जास्त. तुम्हाला वेळ आल्यास SIP तोडा बरं, पैसे जास्त येतील का कमी येतील. सोन्याचं तसंच आहे मित्रांनो, घराचं तसंच आहे. कुठली संपत्ती ही LICमध्ये काय असतं, तुम्हाला इमर्जन्सी लोन मिळतं लगेच. त्याच्यामुळे ते ब्रेकअप तोडायची गरज नाही. कुठलीही गोष्ट तोडल्यानंतर नुकसान होतं का नाही. मुलांना शाळेतनं आपण काढलं तर फायदा होईल का, डिग्री होईल का, नोकरी लागेल का. तसंच आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट जर बंद केली तर त्याच्यापासून नुकसान होतं. जसं हॉस्पिटलमध्ये एखादा ट्रीटमेंट घेतो आहे, तुम्ही बंद करावं ट्रीटमेंट, आजार दुरुस्त होईल का ऑटोमॅटिक. पैशाचा आजार पृथ्वीवरल्या प्रत्येक व्यक्तीला आहे, म्हणजे पैसे कमीच पडतात. आणि त्याच्यासाठी आपण बचत केली पाहिजे, हाच पर्याय आहे, दुसरा कुठला मार्ग नाही. कारण पैसे कमवायचे वय कमी होत चाललेलं आहे. बचत केली तर पैसे वाढतील, खर्चावर नियंत्रण येईल आणि कुटुंबाचं एक आधार आहे कुटुंबाला. कारण मोठी गॅरंटी देतो आपण. 2,000 भरले की 10 लाख रुपये लिहून देतो. 20,000 भरले की 1 कोटी लिहून देतो. महिन्याला 20,000 भरा, 1 करोड रुपये आपण देतो लिहून. 1 कोटी जर बँकेत ठेवले तर बघा 7% किती व्याज येईल, 7 लाख रुपये येईल वर्षाला. म्हणजे उद्या जर काही झालं 20,000च्या बदल्यात 7 लाख रुपये वर्षाला द्यायचं गॅरंटी आहे. आणि 1 करोड तर आहेतच. मग किती पुढची फ्युचर इन्कम गॅरंटी आहे. नोकरी व्यवसाय आपला चांगला असेल तरीसुद्धा गॅरंटी नाही टिकेल. आणि माणूस करेल का नाही माहिती नाही. कारण डेथ, डिसॅबिलिटी अँड डिसीज, मृत्यू, अपंगत्व आणि मोठा आजार हे कधी कुणाच्या आयुष्यात येईल सांगता येत नाही. आणि आलं तर इन्कम ऑटोमॅटिक स्टॉप होतं. हे खर्च कसं चालणार. आपण लवकर इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, जास्त घेणं गरजेचं आहे. कारण इन्शुरन्स घेण्यासाठी तुमची हेल्थ चांगली पाहिजे, वय पण प्लॅनमध्ये बसलं पाहिजे, तरच इन्शुरन्स मिळतो. कधीही मिळत नाही. बरेच लोक टाळाटाळ करतात, उद्या या, 1 महिन्यानंतर या, 2 महिन्याला या. मित्रांनो, आपणच आपल्याला रिजेक्ट करतो. पहिलं आपण रिजेक्ट करतो आणि पुन्हा लोकांनी रिजेक्ट केलं आपल्याला राग येतो. कारण इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स देत नाहीत ना बऱ्याच व्यक्तीला. आम्ही बघितलं ना, काय व्यक्तीला 2-2 वर्ष आम्ही प्रयत्न केला, शेवटी पैसे परत देऊन टाकले. कुणाचं BP होतं, कुणाचं शुगर होतं, कुणाचं ऑपरेशन झालेलं होतं. प्रयत्न केला आम्ही, पण नाही मिळाली पॉलिसी. आणि एवढं आम्ही सांगतोय, लोकांना वाटते सहज पॉलिसी मिळते. हे दिसतं तसं नसतं मित्रांनो. म्हणून तर जग फसते. जसं आबाळ टेकल्यासारखं वाटतं. टेकलं का, हा भास आहे. जसं रेल्वेतून आपण जातो तर तेव्हा झाडं घरं पळाल्यासारखं वाटतं. पळालेले असतात का. वस्तुस्थिती वेगळीच असते. आपण बड्डे म्हणतो, बड्डे आहे का. तसंच आहे. इन्शुरन्स लोकांना वाटतं इझी मिळतं आहे. इन्शुरन्सचं महत्त्व वाटत नाही, परंतु वेळ आल्यास तुम्हाला ते कधीच मिळत नाही. आणि जेवढं तुम्ही उशीर कराल तेवढं तुमचं नुकसान होतं. कारण आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे ना. एखाद्याचं 50 वर्ष वय तर त्याला 50 वर्षच पैसे मिळतात. 100 वर्ष आपण पैसे देतो ना, भरायचे 15 वर्षे. म्हणजे तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढं तुमचं इन्कम बुडतं. जसं उशिरा नोकरी लागल्यावर काय होतं, नोकरी रिटायरमेंट एज 60 आहे ना. उशिरा नोकरी लागल्यानंतर काय होतं, आपली नोकरी कमी होते आणि इन्कम ऑटोमॅटिक कमी होतं. तसंच आहे. लवकरात लवकर पॉलिसी घ्या. आयुष्यभर इन्कम मिळणारा प्लॅन आहे मित्रांनो. बऱ्याच काही गोष्टी सांगण्यासारख्या असतात, परंतु जास्त मोठा व्हिडिओ बनवला तर ऐकायलासुद्धा आज लोकांकडे वेळ नाही. आणि ऐकलं तर इम्प्लिमेंट तर करतच नाहीत बरेच लोक. तसं होऊ नये म्हणून हा व्हिडिओचा उद्देशच एवढा आहे मी सांगण्याचा की तुमची प्रगती झाली पाहिजे. आणि तुमची प्रगती मी सांगून किती होणार नाही, तुम्ही किती इम्प्लिमेंट करता त्याच्यावरच यश अवलंबून आहे. जसं शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात, टीचर प्रोफेसर शिकवत असतात. कोणाला 60%, कोणाला 80%, कोणाला 70%, कोणी नापास. असं का होतं, त्याचं कारण आहे आपण किती त्याच्यावर सिरियस आहे, किती इम्प्लिमेंट करतो त्याच्यावर यश अवलंबून आहे. जगात सगळं माहिती आहे. आता मी सांगतो ती माहिती नाही असं नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असतं कदाचित, परंतु माहिती असून उपयोग आहे का. त्याचं इम्प्लिमेंट आणि सातत्य महत्त्वाचं असतं. आणि समाधानी पण काही लोक होतात. आता मला सांगा, ज्याला 60% पडले तो समाधानी आहे, काहीला 80%, 90% पडले तरी त्याला तो टेन्शन येतं, मला कमी मार्क पडले. म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहे ना. तसंच आयुष्यात किती मोठं व्हायचे हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे. आणि त्याच्यासाठी प्रयत्न लागतात, मेहनत लागते. आणि मार्गदर्शन करणारा पण व्यक्ती महत्त्वाचा असतो. तुम्हाला वेळोवेळी सांगणारा माणूस फार महत्त्वाचा असतो आणि त्याचं आपण ऐकलं पाहिजे. बरेच लोक ऐकत नाहीत. आजकाल व्हिडिओ तर सुद्धा ऐकायला वेळ नाही लोकांना. म्हणजे छोटे रील असतात ना, ते लवकर त्यांना आवडतात. म्हणजे चांगलं करायचं तर दूरच राहिलं, आज चांगलं ऐकायची सुद्धा तयारी राहिली नाही. वेळ नाही, इम्प्लिमेंट नाही. मित्रांनो, हे फार घातक आहे. आत्ता सध्या कलियुग आहे. पुढचा काळ फार वाईट आहे मित्रांनो. बचत केली आणि LIC ठेवलं तरच खरं आहे. बाहेर तुम्ही पैसे ठेवाल तर परत मिळणार नाहीत. मिळाले तर कमी मिळतील. जसं सोनं आपण घेतलं आणि उद्या विकायला लागलं तर त्याला घट येते का फायदा होतो.
आणि त्याच्यासाठी धोका किती आहे मला सांगा. रिस्क फॅक्टर किती आहे सोन्यामध्ये, जमिनीमध्ये, घरामध्ये. इथं रिस्क फॅक्टर तुमचा ॲडव्हान्स पुढचा रिस्क फॅक्टर लिहून घेतला आहे. जसं LICत 2,000 ठेवले आणि सोनं आहे, सोनं गेलं तर परत मिळते का. LICतले 2,000ची पॉलिसी 10 लाख रुपये लिहून दिलेत आणि ती फाटली, जळाली, हरवली तरी आपल्याला धोका होत नाही, कारण दुसरा बॉन्ड घेता येतो. म्हणजे सुरक्षित गुंतवणूक. आणि 2,000च्या बदले 10 लाख रुपये लिहून दिले, 10 लाखावर बोनस आहे. मल्टिपल सिक्युरिटी मिळते, मल्टिपल इन्कम LIC ऑफ इंडियामध्ये, आणि 1 वर्षानंतर वापरता येतात. खरी प्रगती हेच आहे मित्रांनो. माझे स्वतःच्या 56 पॉलिसी आहेत. मला स्वतः आता 50 लाख रुपये लोन मिळते. मला 2004ला 50,000 रुपये एका बँकेने लोन दिलं. ती बँक आज बंद पडलेली आहे. त्या बँकेचं रिझर्व्ह बँकेनं लायसन कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे ही सत्याची ताकद आहे मित्रांनो. मी नेहमी सांगतो, रावण एवढा मोठा होता, विद्वान होता, त्याला अमरत्व लाभलं होतं, त्याला मरणार नव्हता तो. तरी त्याची शेवटी काय हाल झाले, कारण कर्म त्यांनी चांगलं करत करत चुकीचं केलं. तसं आपण नेहमीच चांगलं. आता आमच्याकडं पहा ना, किती लोक पॉलिसी काढतात आणि बंद करून टाकतात. म्हणजे काय होतं, तुम्ही चांगल्या मार्गावरनं जात तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहे. पैसे तुम्हाला लागणार आहे, तुमच्या नावावर आहे, तुम्हाला बोनस मिळणार आहे, तुम्हाला इन्शुरन्स मिळणार आहे, तुम्हाला सगळं काही मिळणार आहे. तुम्हीच तोडून टाकताय म्हणल्यानंतर, आणि चांगलं सांगणाऱ्याचा फोन उचलत नाही, त्यांना टाळाटाळ करताय. मित्रांनो, हे तुमच्यासाठी घातक आहे. आज त्याची गरज पडली नाही, फ्युचर प्रॉडक्ट आहे. तुम्हाला नक्की आठवणार, तुमचं नुकसान होणार, परंतु त्यावेळेस तुम्हाला काही करता येणार नाही आणि आम्ही पण काही करू शकणार नाही. जसं एखादा रुग्ण शेवटच्या स्टेजला असतं तर डॉक्टर तर काय करणार, औषध तर काय करणार, कारण तुम्ही वेळ वाया घालवलेला असतो ना. तसं ते तुम्ही तर आता जर वेळ वाया घालवत असेल तर नक्की वाईट दिवस येणार. तुम्ही किती पैसे कमा, तुम्हाला 5 लाख पगार असेल, तुमचं इन्कम बिझनेस चांगला असेल, काही असू द्या, मी ठामपणे सांगतो, माझा अनुभव सांगतो, माझं नॉलेज सांगते मित्रांनो. कारण तुम्ही येणाऱ्या पैशाला तुम्ही थांबवताय, इन्कम अडवताय. आपण काम करणार आहे ही एक अंदाज आहे, गॅरंटी नाही. पैशाची गॅरंटी मिळते ना डायरेक्ट, आणि कंटिन्युटी पैसे आणि ग्रोथ, आणि तुम्हाला रेग्युलर इन्कम मिळतं आणि गॅरंटेड मिळतं. म्हणून लवकरात लवकर फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. आत्ता आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे, बंद होणार आहे. 8% इंटरेस्ट रेट आहे. 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, काहीच प्रॉब्लेम नाही. पैशाचा करार आहे. आपण कामाचा करार म्हणजे परमनंट नोकरी. व्यवसाय असेल तर नो गॅरंटी, कधी धंदा कमी जास्त होईल सांगता येत नाही. खर्च चालूच आहे. ते भयानक संकट आहे मित्रांनो. सिरियस होऊन काम करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला सिरियस झालं तर परत आपण बरेच लोकांचं ऐकून आपण मोटिवेट झालेलं डिमोटिवेट होतो. हे चुकीचं आहे. कारण सतत जागृत पाहिजे. जसं जागृत देवस्थान म्हणतो ना आपण, तर सतत आपण जागं पाहिजे, म्हणजेच आपल्याला धोका होणार नाही. धोका झाला तर आपल्याला पेपरवर पैसे लिहून दिलेले आहेत. लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन घ्या. लवकरात लवकर फोन करा. ओके, थँक्यू.